तर आपण पाहतायत अगदज बुबेरे आणि कैलास जाधव प्रायोजित संयोजित आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम वडोली प्रीमियर लीग 2022 पर्व पहिले एक जबरदस्त उत्कंठावरचा रोमहर्षक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये। डिंग डॉंग आर्मी दो हात लेने जा रहे भाऊ स्पोर्ट्स। पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अजय लेफ्ट आर्म राउंड विकेट बॅकफुटला जातो स्क्वेअर लेग वरने मारला जातो चेंडू सीमापार जातो बॅकफुट पंच पाहायला मिळतो अगदज बुबेरे यांच्याकडनं। खणखणी दणदणी चौकाराने सुरुवात करतो आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवतोय। घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर अगदज बुबेरे यांच्याकडनं फार मोठे अपेक्षा आहेत आणि अपेक्षेचं प्रचंड ओझं घेऊन सलामीला फलंदाज पिच हिटर म्हणून आलाय तो अगदज बुबेरे, ज्याच्याकडे वैविध्यपूर्ण फटके मारण्याची क्षमता आहे। वाईड रेंज ऑफ शॉट त्याच्या भात्यामध्ये। षटकातला दुसरा चेंडू लेफ्ट आर्म राउंड वेगवान मारा केला जातो आपटून टाकलेला चेंडू फलंदाजाला गुंगारा जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय। पहिल्या चेंडूवर खणखणी दणदणी चौकार मारल्यानंतर गोलंदाजाने चांगलं कमबॅक केले। फलंदाजाचे वीक पॉइंट हेरतोय बरोबर बारकावे शोधले आणि त्या प्रकारे गोलंदाजी केली। तेज तरार गोलंदाजी करतो अजय डावखुरा गोलंदाज उंचपुरा शिरशिरीत बांध्याचा असा खेळाडू आहे। दोन चेंडू टाकून झालेले आहेत। पहिल्या चेंडूवर खणखणीत पुलचा चौकार दुसरा चेंडू निर्धाव तिसरा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ करतोय वडोली गावाच्या एंडकडनं लेफ्ट आर्म राउंड विकेट। पुन्हा एकदा जोरदार सरळ साईज किलो चेंडू फेकून दिला जातोय आणि गडी बाद होतो की काय बघूया। चौकाराची चौकार पुन्हा एकदा अगदज बुबेरे यांच्या बॅटमधनं खणखणीत दणदणीत असा सरळ डोक्यावरनं गोलंदाजाच्या साईड स्क्रीनवरनं क्रिकेट मधला सर्वात देखना आणि तितकाच कठीण फटका लिलया मारतोय अगदज बुबेरे। धावांचा पाऊस पाडतोय अगदज बुबेरे स्वतः संघ मालक आहेत। एक प्रकारचा आपल्या खेळाडूंना प्रेरणा देतात, नवसंजीवनी देतात, नवी ऊर्जा देतात आणि पोलार मुलांना सांगतोय कम ऑन बॉईज डोंट वरी। अगदज बुबेरे पुन्हा एकदा बरसतोय गरजतोय भिडतोय गोलंदाजाला नामोहर करतोय गोलंदाजाला जेरबंद करतोय गोलंदाजाच्या छाती तडकी भरवतोय। यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातोय दुर्बुद्धी सुचते परंतु यावेळेला मात्र चेंडू जात नाही वेगाने सीमारेषे पलीकडे। एकाच धावेवर समाधान मानावं लागतं। धाव संख्या जाऊन पोहोचली बिनबाद 9। 14 जानेवारीला सूर्याचं मकर राशीमध्ये प्रवेश करतो। उत्तरायण सुरू होतं, दिवस कणाकणाने लांब होतो, उष्णता वाढत जाते। आता उष्णता वाढण्याच्या टप्प्यावर आहे। यावेळी थंडीचा मुक्काम भारतामध्ये बऱ्यापैकी राहिला आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी आनंददायक वातावरण। आता मात्र सूर्य आग ओकतोय। हे पोरा खाली उठा इथून दोघांनी पण उठा नाही तर पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन वेगाने मारण्याचा प्रयत्न। चेंडू अतिशय तीव्र गतीने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय अजय याच्याकडनं वैविध्यपूर्ण असा निर्धाव चेंडू पडतोय। धाव संख्या मला वाटते जाऊन पोहोचली ती बिनबाद 9। पुन्हा अजय लेफ्ट आर्म राउंड विकेट। यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय लेग स्लिपच्या दिशेने 1 रन पळून काढली जाते। धाव संख्या मला वाटते जाऊन पोहोचली बिनबाद 10 वर। पहिलं षटक पॉवर प्ले मधलं षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं होते। अतिशय टिचून गोलंदाजी पाहायला मिळाला अजय यांच्याकडनं। 2 चौकार जरी आले तरी मात्र टिचून गोलंदाजी केलेली आहे। डिंग डॉंग वडोली आर्मी सलामीची जोडी मैदानामध्ये अबूझर आणि अकदस। आग ओकतोय सूर्याची उष्णता वाढली। टेम्परेचर इज इन्क्रीजिंग डे बाय डे नियर अबाउट 35 डिग्री सेल्सियस 35 डिग्री सेल्सियस तापमान पर्यंत तापमान झालेलं आहे आणि बराच दिवस थंडी असल्यामुळे आपल्याला अजून या उन्हाची सवय झालेली नाही। इट्स अनबिरेबल हीट। गोलंदाज येतोय कैफात। धाव संख्या बिनबाद 9। अबूझर स्ट्रायकरला येतोय। उभरता हुआ उद्योन्मुख असा खेळाडू आहे। क्रिकेट मध्ये आले आले त्याने आपल्या नावाची चर्चा निर्माण केलेली। बघूया कशा प्रकारे कैफातचा सामना करतो। राईट आर्म ओव्हर द विकेट
यावेळेला मात्र थोडासा दिशाहीन मारा पंचांकडनं आपल्याला नक्की इशारा येतो की काय बघूया. आता पंचांचे हात समांतर धाव अवांतर धाव संख्या जाऊन पोहोचली 11 वर. अबुजर स्ट्रायकरला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांच्या समोर. नाही वाद घालायचाच नाहीये, आपणच ठेवलेले आहेत. वाईट पंचांचा निर्णय अंतिम असेल. देर इज नो हेजिटेशन अबाउट द अंपायर डिसिजन, नो आर्ग्युमेंट. पुन्हा एकदा काय लंबा चौडा बॉलिंग रनअप, साधारणतः 15 ते 20 पावलांचा रनअप आहे. वेगाने गोलंदाजी करतोय, राईट आर्म होतोय, विकेट पंचांना पार करतोय, क्रीज मध्ये येतोय, चेंडू सोडतोय, जोरकस मारला जातो, कव्हरच्या डोक्यावर सरळ पाहुण्यांना अभिवादन केलं जात आहे. पंचांकडनं काय येत आहे षटकाराची, आणि षटकाराने धाव संख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते बिन बाद 17. तू लिहू नको ना. 25 पुन्हा एकदा काही पाच लोन पालवर कातिलाना हमला केला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय जमिनीला. गच्चाल थोडस ढिसाळ क्षेत्ररक्षण मध्ये चांगलं कमबॅक केलं जाते. एका धावाने धाव संख्या जाऊन पोहोचली 26. खरपूस समाचार घेतला जातोय कैफात लोनमाल यांच्यावर. जबरदस्त हल्ला केला जातोय. धाव संख्या बिन बाद 26.
आणि तिसरं षटक टाकण्यासाठी कोण येतोय गोलंदाज अजय अजय ज्याने दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी केली आपल्या वाट्यात दुसरं षटक जोरकस मारण्याचा प्रयत्न अबुजर यांचा जयेश पाटील यांच्या प्रमाणे बैठक मारून चेंडूला मिड विकेटवरनं सीमा रेषेपलीकडे भिरकावायचा होता परंतु चेंडू उशिरा बॅटवर आला आणि त्याच्यामुळे एका धावावर समाधान मानावं लागते धावसंख्या 1 बिनबाद 27 तिसरं षटक मार्गस्थ होत आहे पाहता पाहता या षटकामधले मला वाटते 27 धावसंख्या एकच चेंडू टाकून झालेला आहे दुसरा चेंडू मार्गस्थ करतो अजय लेफ्ट आर्म राऊंड विकेट यावेळेला पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार आणि मात्र झेल बाद होतोय दिलीप वाघे बरोबर सीमा रेषा मिड विकेट सीमा रेषेवर ₹500 का नगद इनाम अबूजर के लिए आए हैं एक जबरदस्त नेत्रदीपक डोळ्यांचं पारणं फेडणारा प्रेक्षकांचं डोळ्यांचं भरपूर मनोरंजन केलं जात आहे अजयवर जबरदस्त कातिलाना हमला केला जातोय आणि भाऊ फायटरच्या संघामध्ये खळबळी निर्माण केली जाते कैलास जाधव चिंतेमध्ये येते कैलास जाधवच्या अडचणीत वाढ होते पुढचा चेंडू अजय यांचा पुन्हा एकदा जेल उठतोय पकडो क्या जीतो मॅच आणि इथं मात्र अबुजर नावाचं वादळ घोंगावायला सुरुवात झाली होती आणि याला मात्र स्लोवर चेंडूवर चकवलं आणि बाद होतोय अबुजरने आपल्या डावामध्ये 3 षटकार मारून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केले 21 धावा मारलेल्या आहेत चमकदार स्फोटक वादळी खेळी किती चेंडू मध्ये 10 चेंडू मध्ये 21 धाव म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट जवळजवळ 210 पर्यंत गेलेला होता रूपी सुसे येतो एक जुना जाणता रूपी सुसे एक जबरदस्त बलाढ्य फलंदाज होता वय वाढतंय परंतु ज्या वेळेला तो ऐन तारुण्यामध्ये होता मला अजूनही कांबाऱ्यामधला त्याचा खेळ आठवतोय लगातार 6 षटकार त्यांनी विनोद नावाच्या गोलंदाजाला मारले होते कांबाराच्या मैदानात सलग 6 इन अ रो पुढचा चेंडू अजय यांचा लेफ्ट आर्म राऊंड यावेळेला मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय जखडून ठेवतोय रूपी सारख्या नावाजलेल्या मातब्बर कसलेल्या फलंदाजाला काहीही करता येत नाही चेंडू निर्धाव पडतोय धाव संख्या 33 वर 5 चेंडू अजय टिचून गोलंदाजी करतो बसरे पोरा खाली पुढचा चेंडू आणि या सरळ षटकार की झेल बाद होते बघूया आणि फलंदाज बाद होतोय रूपी सुसे कैपात लोनबाल झेल घेत आहेत आणि बाद करतायत तिसरा गडी शून्यावर बाद होतोय गोल्डन डकचा शिकार होतोय रूपी सुसे आणि 3 बाद 33
अजय जाधव यांनी आपल्या स्पेलमध्ये 2 षटकर टाकली, 2 गडी बाद केलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. 3 गडी बाद केलेले आहेत आणि धाव फक्त 17 धावा दिलेल्या आहेत. अतिशय नियंत्रित मारा केलेला आहे. ज्याला आपण सदी हुई कसी हुई घातक गेंदबाजी टिचून गोलंदाजी केली, फलंदाजाला जखडून ठेवलं, जेरबंद केलं, कुठल्या प्रकारे मोठे पटके मारण्याची फार संधी दिली नाही. आता नवीन फलंदाज कोण आलेला आहे? नवीन फलंदाज स्वप्नील की जग्गू? जग्गू फलंदाजीला आलाय, गोलंदाजीला आलेला आहे स्वप्नील आणि जग्गू यांच्यामधली ही जबरदस्त लढाई 4थं षटक मार्गस्थ होत आहे. 3 बाद 33. तिन्हीच्या तिन्ही अजय नावाच्या गोलंदाजाने बाद केले, टिचून गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये 17 धावा आणि 3 गडी बाद झाले. 33, 3 बाद 33 फुटचा चेंडू. व्हॉट अ शॉट! आणि खणखणीत दणदणीत असा, अगदी AB डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा मिस्टर 360 डिग्री मध्ये मारलेला हा जबरदस्त प्री डिटरमाइंड शॉट. चेंडू पडायच्या अगोदर ऑफ स्टंपच्या दिशेने शफल झालं आणि भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटील ज्याप्रमाणे चेंडूवर बैठक मारतो तशा प्रकारे पॅडल स्वीप मारला आणि जबरदस्त पॉवरफुल असा शॉट पाहायला मिळालेला. पॉवरफुल धाव संख्या जाऊन पोहोचली या चौकाराने ती 37 वर. वेगवान मारा, निर्धाव चेंडू. स्वप्नील मात्र हार मानायला तयार नाही. जिगरबाज खेळाडू आहे, लढाऊ खेळाडू आहे, झुंजार योद्धा आहे. रिव्हर्स स्वीप मारण्याची दुर्बुद्धी सुचते. दॅट्स अ थॉटलेस, दॅट्स अ पुअर क्रिकेट. अविवेकी आणि अविचारी क्रिकेट. उजव्या हाताने खेळायला पाहिजे तर डाव्या हाताने खेळून आ बैल मुझे मार किंवा स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारख्याचा प्रकार करतोय. डॉक्टर गिरीश, या मैदानावरची एक ऐतिहासिक गोष्ट आपल्याला साक्षीदार आहात. शेवटचा चेंडूवर षटकार मारला होता आम्ही. जबरदस्त असा सामना झाला होता. नादर 11 कडून प्रतिनिधित्व करत होतो. योगेश चौधरी शेवटचा गोलंदाज होता आणि शेवटच्या चेंडू षटकार मारला होता बरोबर निवडुंगाच्या झाडाच्या वर्ण. चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे. पुन्हा एकदा स्वप्नीलचा पुढचा चेंडू. झेल उडतोय, नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जात होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चेंडू अडवला जातोय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 38 वर. 3 बाद 38 आणि षटक किती संपलेले? 3 का 4 षटक संपलेली. 5 चेंडू टाकून झाले. 1 टू गो. पाच चेंडू टाकून झाले. 38 धावा. 4 2 आहेत का? 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू वाईट पडलेत ना. हो बरोबर. पुढचा चेंडू 39 आणि जबरदस्त टोला पाहायला मिळतोय आपल्याला. षटकार कोणी मारला? आनंद यांच्या बॅटमधनं पहिला षटकार पाहायला मिळतोय. षटकाराने धाव संख्या 45.
आता पण त्या स्पर्धेमध्ये अतिशय भेदक तिखट चिवट मारा टिचून गोलंदाजी या वामन मूर्ती खेळाडूने केले. त्याचं नाव अमितनं केलं अनेकांना चकित. पुढचा चेंडू धावबाद करण्याची संधी मात्र पंचांनी अपील फेटाळलेले. धाव संख्या जाऊन 4 बाद 46. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव पडतोय. 4 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. धाव संख्या 4 बाद 46. रमण भाऊ जाधव यांनी आता आपलं संपूर्ण शेड्यूल रद्द केलेलं आहे आणि आजचा दिवस पूर्णपणे क्रिकेटचा आनंद लुटायचा. अगदी जेवणाला पण सुट्टी आहे. वाह, सुरेख गोलंदाजी, न्यू फाईन, जबरदस्त गोलंदाजी अमित यांची. अगदी लहान वयामध्ये त्याची ज्या प्रकारचा फॉलो थ्रू, ज्या प्रकारे चेंडू सोडतो आणि समोरचा फलंदाज किती मोठा आहे त्याची तमा न बाळगता आपल्या नैसर्गिक पद्धतीने गोलंदाजी करतो आणि येणारा काळ हा अमितचा असेल या मात्र नक्कीच शंका नाही. पुढचा चेंडू, वा सुरेख चेंडू, फलंदाजाला अक्षरशः गर्भगळीत केलं. फलंदाज वैतागला आणि आपली अजूनही काही हाराकिरी होऊ नये. ज्या प्रकारे 4 चेंडू फलंदाज जग्गूची अक्षरशः तत फप करताना आपण पाहिलेलं आहे. जग्गूची तत फप झाली अमितच्या समोर. अमितने अक्षरशः त्याला नाचवलंय आणि जगदीशने 4 चेंडू लगातार डॉट केल्यामुळे त्याचा उद्धार केला जातो प्रेक्षकांकडून. सरोज येतोय खेळण्यासाठी. उंच पुरा मजबूत देहष्टी असलेला सरोज. आता किती चेंडू शिल्लक आहेत? शेवटचे 2 चेंडू आणि त्यांच्या प्रेक्षकांची समर्थकांची अशी अपेक्षा आहे की या दोन्ही चेंडूला सरोज यांनी सरळ सीमा रेषेपलीकडे भिरकावून द्यावं. पुन्हा एकदा अमित झेल उडतोय. चेंडू सीमा रेषेपलीकडे जातोय की काय बघूया. पंचांकडनं चौकार येतोय. चौकारानं धाव संख्या 50 का 50 धावा झाली आणि 5 गडी बाद झालेले. षटक आहे. आल्या आल्या सरोज यांनी आपल्या अंगातली खुमखुमी आपली ताकद दाखवून दिलेली आहे. बघूया अमित काय करतो या चेंडू. पुन्हा एकदा जोर कष्टोला आणि चेंडू पुन्हा सीमारेषेच्या पलीकडे. खणखणीत दणदणीत चौकार आणि सरोज यांच्या क्रिकेट कारकिर्दीमधली सर्वोत्तम खेळी. सर्वोत्तम खेळी. सरोज कभी भूल नहीं पाएंगे इस इनिंग को. पहिली बार लगातार 2 चौकार मारलेले. धाव संख्या जाऊन पोहोचली किती 55 का 54 ना. 55 धावा करायच्या. 54 धावा झाले. 5 बाद 54. तर डॉक्टर गिरी उद्या ते नक्कीच येतील. आपण आलात, सामन्याचं उद्घाटन केलं, खेळाडूंना भरपूर उत्तेजना दिली, प्रेरणा दिली. त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आणि तमाम वडोदरील्या ग्रामस्थांच्या वतीनं डॉक्टर गिरीश चौधरी यांचा आम्ही हार्दिक आभार मानतो, धन्यवाद देतोय. अनंता धनगर हे सुद्धा आता पेटपूजा करण्यासाठी बहुधा हळूहळू मार्गस्थ होत आहेत. दादा भुरे सुद्धा जेवणासाठी जात आहेत. जेवण झाल्यानंतर पुन्हा ते येतील. टॉस करण्यासाठी कोणी यायचंय? टॉस. यानंतरचा होणारा सामना कोणता आहे? आयोजक मिनाज काजी यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. नाणेफेक करून घ्या. ती बाईट बीट काही घेऊ नका. साई स्पोर्ट्स विरुद्ध टायगर 11. मिनाज काजी गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत. यांना आम्ही विनंती करतो की आपण टायगर 11 आणि
साई स्पोर्ट्स यांची नाणेफेक करावी मीनाज काजी. सैराज खतीब इथं आलेले आहेत. एक जुने जाणते लिजंड क्रिकेटपटू आहे. नारा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांनी जबरदस्त खेळ केला होता, परंतु दुर्दैवाने त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. परंतु त्यांनी केलेली खेळी, विशेषतः त्यांनी मारलेले रिव्हर्स स्वीपचे फटके प्रेक्षकांच्या हृदयात घर करून ठेवले. टायगर 11 कर्णधार, टायगर 11चा कर्णधार साजिद मुकरी जहा काही हो, नाणेफेकीसाठी आपला प्रतिस्पर्धी दंड थोपटून मैदानात उतरलेला आहे. विना विलंब आपण मैदानामध्ये यायचं आहे. नाणेफेकीसाठी आम्ही साई स्पोर्ट्स आणि टायगर 11ला मागील 5 मिनिटांपासून पुकारा देतोय. सकारात्मक प्रतिकार येत नाहीये. टायगर 11 साजिद मुकरी सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली. 55 धावांचं टार्गेट आहे. मला वाटतं कैलास जाधव येत आहेत का? कैलास जाधव आणि अजय जाधव का? बघूया. कैलास आणि अजय सलामीची जोडी मैदानामध्ये येते. हो, शाहिया धाबा अरे टायगर 11 कर्णधार कुठे? साई स्पोर्ट्स आपला संघ नायक. घ्या नाणेफेक करून घ्या. घ्या घ्या मीनाज काजी नाणेफेक करून घ्या. बाईट बीट काही घेऊ नका, लगेच हे करून टाका. तर 55 धावांचा एक टार्गेट. मला वाटते भाऊ फायटरनी सलामीचा सामना टायगर 11ला जबरदस्त चारी मुंड्या चीत करून विजयी सलामी दिली होती. आता बघूया विजयाची परंपरा. मालक आहेत अगदस बुबेरे आणि अरबाज बुरे यांचा जबरदस्त तयार झालेला संघ. पहिलं षटक टाकण्याची गोलंदाज कोण आहे? आणि पहिल्या चेंडूवर षटकार की झेल. सीमा रेषेवर पहिला गडी बाद होतो अजय जाधव. गोलंदाज कोण? जग्गू. ईशान पावले ज्यांनी जेल घेतले, जसं सदा मामा पावले होते तसे ईशान पावले. वसीम कोण सांगतो? चावले तर कोण सांगतो? पावले तर कोण सांगतो? गावले नक्की काय? वसीम पावले भाऊजी येते. आणि खेळण्यासाठी मजबूत देहयष्टीचा, मध्यम उंची, दणकट बांधा, गडी अंगानी उभानी आडवा. स्वप्नील का? रवींद्र. टायगर 11 ने नाणेफेक जिंकून काय स्वीकारलेलं आहे? फिल्डिंग. ओके. टायगर 11 won the toss and elected to field first. पुन्हा एकदा जग्गू पहिल्या चेंडूवर मात्र जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. पुढचा चेंडू जग्गू यांचा. यावेळेला मात्र कैलास यांनी वेध घेतलेला आहे. पंचांकडनं वाईट बॉलचा इशारा आहे. तो एक बाद एक. मीनाज काजी इथे मात्र चांगल्या रीतीने उपस्थित आहेत प्रेक्षकांमधून. आणि त्यांनी उद्घोषणा केलेली की उद्या सर्व रोख बक्षीस प्रति षटकारात जिसमें है दम वही बाजीराव सिंगम. षटकार मारा आणि मीनाज काजी यांच्याकडनं 100 रुपयाची करकरीत नोट बक्षीस म्हणून घेऊन जा. हाय हाय कोणाला द्यायचे ते? हा ते घेऊन जा ना नंतर. ठेवलेत खिशात.
पुढचा चेंडू बॅकफुटला जात आहे, शॉर्ट ऑफ पुलचा फटका, चेंडू सीमारेषे पलीकडे जातो, एकच धाव एका धावपेक्षा जास्त अशक्य धावसंख्या 1-2. पहिल्या चेंडू गडी बाद झाल्यामुळे अरबाज भुरे जबरदस्त खुश झालेले आहेत. पुन्हा एकदा जग्गू या षटकातला तिसरा चेंडू मार्गस्थ करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. निर्धाव चेंडू पडतोय, कैलास जाधववर प्रेशर येतोय, दबाव येतोय, संतुलन बिघडतंय. रवींद्रला काहीतरी कानमंत्र देतोय, कॉम्प्लिमेंट देतोय का बा कुठल्या प्रकारची हाराकिरी करू नको, सरळ बॅटने खेळ, व्ही मध्ये खेळ, चेंडूच्या रेषेमध्ये कुठल्याही प्रकारे बेधुंद फटके मारू नको, गाफील राहू नको, उभे जबाबदारपणाचा फटका आपल्या स्पर्धेवर परिणाम करील या विजयी घोडदौडवर. कारण स्पर्धेमधला पहिला सामना टायगर 11 बरोबर मोठ्या फरकाने जिंकलेला संघ होता तो भाऊ स्पोर्ट्स. आणि जबरदस्त टोला, जेवढ्या अंगामध्ये ताकद आहे, गडी अंगाने उभा आणि आडवा. रवींद्र धाव संख्या 10. रवींद्र जे ऍक्च्युअल कंपनीमध्ये कामाला आहेत, आज कामावर त्यांना ऑन ड्युटी सुट्टी दिलेली भर पगारी रजा आहे. धाव संख्या झालेली 8. आपल्या शरीरामध्ये असलेल्या पूर्ण ताकदीने वापर करतोय. मस्क्युलर शॉट ज्याला आपण म्हणतात, ताकदपूर्ण फटका ज्याप्रमाणे आंद्रे रसेल, जेसन होल्डर, केरॉन पोलार्ड मारतात त्या प्रकारचा मारलेला फटका रवींद्र यांच्या बॅटमॅन. जग्गू याच्यावर जबरदस्त हल्ला केला जातो. पुढचा चेंडू राईट आर्म विकेट. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडूने गुंगारा दिलाय रवींद्रला आणि रफी सुसे यष्टीरक्षक त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावलेला आहे. धाव संख्या 1-8. 55 धावांचं टार्गेट आहे. मी तर सांगेन जोपर्यंत कैलास जाधव मैदानामध्ये टिकून आहे तोपर्यंत 55 धावा करणे त्यांच्या संघासाठी सहज शक्य आहे. पहिल्या षटकातला अंतिम चेंडू मार्गस्थ करतो जग्गू. पुन्हा एकदा जोरदार शॉट ऑफ पुलचा फटका मारला जातो, एक रन गुण काढली जाते, एका धावेपेक्षा जास्त काय मिळण्याने चांगली चेंडू पिक केली जाते. एका धावाने धाव संख्या जाऊन बोलली ती 1-9. पहिल्या षटकाची उद्घोषणा पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी जग्गू यांच्याकडनं पाहायला मिळेल. षटकातल्या पहिल्या चेंडू त्यांनी अतिशय सुरेख स्लोअरवर टाकलेल्या चेंडू वाईड मिड विकेटच्या अगदी सीमेलगत एक सुरेख झेल घेऊन अजय यांना शून्यावर स्तंभू मध्ये धाडलेला आहे. आणि दुसरा गोलंदाज येतोय नावाजलेला अनुभव संपन्न असा वडोली क्रिकेट प्रीमियर लीग मधला आणि गेल्या 14, 15, 20 वर्षापासून टेनिस क्रिकेट मध्ये ज्यांनी जबरदस्त भन्नाट गोलंदाजी भन्नाट फलंदाजी केली असा हरहुन्नरी अष्टपैलू खेळाडू रुपी सुसे. राईट आर्म ओव्हर द विकेट खेळण्यासाठी सज्ज होतो रवींद्र. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केला जातो, एक रन तर फोडून काढली जाते आणि चेंडू उडतोय. एक धाव पळून काढली जाते. धाव संख्या 1-10. जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक राहतात ते 23. बॅकफुटला जात आहेत. मिड विकेट मधून चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे षटकारासाठी. पुल बट पॉवरफुल अँड ब्युटिफुल असं म्हटलं जातं तशा प्रकारचा फटका. षटकाराने धाव संख्या जाऊन पोहोचली 16 वर.
पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा कव्हरचा मारलेला कॉपी बुक स्टाईल ऑफ क्रिकेट. कार्पेट के सारे चेंडूशी मारीच्या वर येतोय. एक रन पळून काढले ते दुसरी धाव घेतली जाते की काय बघूया. दोन धावा पळून काढल्या तर धाव संख्या जाऊन बोलली ती 12 वर. सॉरी धाव संख्या जाऊन बोलली 1 बाद 18 वर. कैलास जाधव मात्र अतिशय शांतपणे थंड डोक्याने खेळतोय. सरळ बॅटने खेळतोय. विचारपूर्वक खेळतोय. खराब चेंडूची प्रतीक्षा करतोय. चांगल्या चेंडूला सन्मान देतोय. बघूया रफी सुसे राईट आर्म राऊंड घेते. षटकातला पुढचा चेंडू कैलास जाधव साठी मार्गस्थ करतोय. यावेळेला पुन्हा एकदा ऑन द रोज मारलेला. एक रन पळून काढले ते दुसरी धाव घेतात घ्या. बघूया थोडस गचाळ ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि त्याचा फायदा घेतला जातो. लेच्या पेच्या थ्रो पाहायला मिळतोय. या दोन धावांनी धाव संख्या जाऊन बोलली ती 20 वर. धावसंख्या 1 बाद 20 जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. आणि या षटकामधले मला वाटते 4 चेंडू टाकून झालेले आहेत. म्हणजे ते 2 चेंडू आणि पुढचे मला वाटते 18 20 चेंडू बाकी आहेत. अजून 20 चेंडू मध्ये 35 धावा. शाही या धाब्यामध्ये मला वाटते पापा आणि फरमान यांचा जबरदस्त मालकीचा असलेला हा. यावेळेला मात्र नक्कीच अंदाज घेतोय. वाईट बॉलचा इशारा. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 21 वर. राईट आर्म राऊंड विकेट. रुफी सुशी यांचा पुढचा चेंडू सुरेख लांच केला जातोय. स्क्वेअर लेग पंतांच्या डाव्या बाजूला एक रन गुण काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र करत नाही. कारण जास्तीत जास्त स्ट्राईक कैलास याला जेवढी स्ट्राईक भेटेल तितके धावांमधलं अंतर कमी होईल आणि विजयाच्या अत्यंत समीप जाऊ शकतो तो. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 22 वर. जिंकण्यासाठी अजूनही किती 33 धावांची गरज आहे का. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर. पुन्हा एकदा झेल उठतोय. पकडो क्या जीतो मॅच. आणि मला वाटतं दुसरा गडी बाद होतोय रवींद्रच्या रूपाने. 2 बाद 22. 18 चेंडू आणि मला वाटते 33 धावा. 18-33. आणि खेळण्यासाठी नवीन फलंदाज कोण येतोय. रोशन उर्फ पोलार्ड. आता याला बघितलंय मी. कोणाचं आहे मला माहित नाही. विजयाचा तुझा भाऊ तुझा भाऊ कोणता विजय विजय हा विलास विलास विजय. काय झालं माहिती की 4-5 वर्षांमध्ये पोरा वाढली ना वरकांना येत नाही. कल्याणला पोलीस दिली ती कोणाची त्याने बहिणी ना. अगदच बुबेर एक नावाजलेला संघ मालक आहे. तितका धूर्त असा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू, अकम्प्लीट क्रिकेटर. तिसरं षटक मार्गस्थ करतोय अगदस. आणि खेळण्यासाठी आलेला आहे तो मजबूत देहष्टीचा रोशन आणि अगदस यांच्यामधली जुगलबंदी, यांच्यामधलं युद्ध बघून कोण कुणावर मात करतोय. यावेळेला पायात टाकल्या चेंडू पंचांनी मात्र अपील फेटाळून लावले. सांगितले मिसिंग द लेग स्टंप. 1 रन लेग बाईच्या रूपाने धाव मिळून पळून काढून जाते. एका धावने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 33 वर. 23 वर. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. लेग बाई
अगदच पुढचा चेंडू सुरेख चेंडू स्लोवर टाकलेला चेंडू फलंदाजाला गुंगारा दिला जातोय आणि रोशन यांना कुठल्या प्रकारचा कॉल नसताना हाराकिरी करतोय. त्याला घाई झाली आहे फलंदाजीची, परंतु समोरचा स्ट्रायकरचा फलंदाज कैलास एक निपुण फलंदाज आहे, हुशार खेळाडू, एक वैचारिक खेळाडू आहे. कुठल्याही प्रकारे हाराकिरी करायची नाहीये. पुन्हा एकदा रोशन खेळण्यासाठी सज्ज. अगदच बुबेरे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा वेगवान मारा केला जातोय. निर्धाव चेंडू कैलास सारख्या नावाजलेल्या फलंदाजाला अगदस बुबेरे शांत ठेवतोय आणि जितका शांत कैलास राहील तितका त्यांच्या फलंदाजी करणाऱ्या साई फायटर संघावर मात्र नक्कीच दबावी. अगदस बुबेरे डोक्याने गोलंदाजी करतोय, धीरोदात्तपणे गोलंदाजी करतोय. कुठल्या प्रकारे बॅकफुटला जात आहेत. याच्यावर 2 धावा तर नक्कीच मिळायला पाहिजे. थर्ड मॅचच्या तिने चेंडू टोलवला जातो, अजूनही चेंडू हातामध्ये येत नाही. तिसरी धाव मिळू शकते की काय बघूया. 3 धावा पळून काढल्या जात आहेत. या 3 धावांनी धाव संख्या जाऊन बोलली ती बरोबर 26. पंचांनी मात्र बाद दिलेला आहे नाही का. 3 धावा ना. रोशन आणि कैलास यांच्यामध्ये बाद झाली. ती बाद करण्यामागचं तंत्र असं होतं की रोशनला फुपाटा लागला होता आणि त्याच्यासाठी थोडा त्याला दम खायला भेटावा म्हणून ती केलेली खेळी. पुढचा चेंडू व्हॉट अ शॉट. तगडा शॉट पाहायला मिळतोय. आंद्रे रसेलची पॉवर या शॉट मध्ये. षटकाराने धाव संख्या जाऊन बोलली ती 32 वर. जिंकण्यासाठी आता फक्त 23 धावांची गरज. मध्ये 13 चेंडू 23 धावा. अगदत बुबेरे यांचा पुढचा चेंडू. व्हाट अ शॉट. लंबाचे देखते रह गए, ढूंढते रह गए. अगदस बुबेरेवर कातिलाना हमला. अरबाज बुरेच्या दिलान घबराट. जबरदस्त टोलेबाजी. लगातार 2 चेंडू 2 षटकार. 12 चेंडू 17 धावा. 12 चेंडू 17 धावा. 12 चेंडू 17 धावा पाहिजे. 38 झालेले आहेत. 55 धावा करायच्या होत्या. गडी बाद झाले फक्त 2 आणि दोन्ही बाजूनी जबरदस्त हल्ला. विशेषतः नंतर आलेल्या पिच हिटर साठी पाठवलेला प्रमोशन दिलेल्या फलंदाजाने मात्र आपलं काम योग्यरित्या पार पाडलेलं आहे. ज्या कामासाठी ज्या उद्देशाने त्याला फैनारामध्ये प्रमोशन दिलं होतं, पुढे दिलं होतं, पुढे चाल दिली होती, त्याने मात्र मिळालेल्या संधीचं सोनं केलेले. जबरदस्त टोलेबाजी केली. लगातार त्याने 2 षटकार मारले आणि प्रतिस्पर्धी संघ जो हाबी होऊ पाहत होता डिंग डॉंग आर्मी, या डिंग डॉंग आर्मीला मात्र आता अडचणीत आणलेले. त्यांना बॅकफुटला ढकललेलं आहे. अगदत बुबेरे आणि अरबाज बुरे दोघांच्याही संघ मालकांच्या छातीमध्ये धडधड वाढलेली आहे. पुन्हा एकदा जग्गू, ज्याने सुरुवातीला पहिल्या चेंडूवर विजयाचा पाया रचला होता, अजयला बाद केलं होतं. पुन्हा एकदा जग्गू कैलाससाठी. सुरेख शॉट बॅकफुटला जात आहेत. खनखनी दणदणी स्क्वेअर कटचा फटका. अगदी गुंडांबा विश्वनाथ, त्यानंतर अशोक मल्होत्रा यांची आठवण करून देणारा फटका. खनखनी दणदणी अतिशय शास्त्रशुद्ध देखना फटका पाहायला मिळतोय. अकरा चेंडू 13 धावा.
पुन्हा एकदा झेल उठतोय, पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषेकडे येतोय, 2 धावा पळून काढले जात आहेत. तिसरी धाव मिळतात की काय? फुटबॉल खेळतायत, अजूनही चेंडू हातामध्ये येत नाहीये. 3 धावा पळून काढल्या जातात. अतिशय गचाल ढिसाल सुमार दर्जाचं गलथान आणि दळभद्री क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला डिंग डॉंग आर्मीकडनं. त्यांचं क्षेत्ररक्षण ढिलं पडलेलं आहे, खेळाडू सुस्त झालेत. या 3 धावांनी धावसंख्या 45 वर आणि जिंकण्यासाठी फक्त 10 धावांची गरज. 10 चेंडू 10 धावा. बघूया रोशन षटकारांची हॅट्रिक करतो की काय. आणि या षटकारांची हॅट्रिक की जेलबाद होतो बघूया. चेंडू सीमा रेषे पलीकडे खणखणीत दणदणीत चौकार आणि चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती जिंकण्यासाठी आता फक्त 6 धावांची. फक्त षटकाराची गरज. रवींद्रला ज्या अपेक्षेने ज्या उद्देशाने पाठवलं होतं पुढं पिच हिटर म्हणून, अक्षरशः त्याला मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलेलं आहे. 2 षटकार आणि 1 चौकार, एकंदरीत 4 चेंडू मध्ये त्यांनी जवळजवळ 17 धावा पळून काढलेल्या आहेत. फक्त 6 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहे ते मला वाटते 9 चेंडू आणि 6 धावा. पुढचा चेंडू आणि हा षटकार खेळ गल्लात आणि बाजार उठतोय की काय इथं. आणि बाजार उठवला तो इथे डिंग डॉंग आर्मीचा बाजार उठवला.